सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिराच्या अन्नछत्रालयाला एलपीजी गॅसचा परिणाम झालाय। गॅस टंचाईचा फटका आता धार्मिक स्थळांनाही बसलाय। दररोज सुमारे 1000 ते 1200 भाविक आंध्र प्रदेश, कर्नाटक तसंच सीमा भागातून सोलापुरामध्ये येतात आणि मंदिरातील अन्नछत्रालयामध्ये प्रसादाचा लाभ घेतात। पण गॅसचा पुरवठा तातडीने झाला नाही तर परवापासून अन्नछत्रालय बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी चिंता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे। मी विश्वनाथ लब्बा या अन्नक्षेत्राचा चेअरमन आहे। जवळजवळ 5-6 वर्षापासून मी अन्नक्षेत्र सांभाळतो आणि आतापर्यंत कधीही अशी परिस्थिती आली नव्हती। पण या युद्धामुळं, इराण आणि इराक यांच्या युद्धामुळं म्हणा किंवा ह्याच्यामुळं म्हणा, अमेरिकेच्या आडमुठ धोरणामुळं म्हणा, हे जे आलेलं आहे हे फार वाईट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जो पुरवठा वगैरे जो गॅसचा पुरवठा होतो तो देखील व्यवस्थितशीर होता। पण या 4-5-6 दिवसामध्येच आम्हाला थोडं जाणीव होऊ लागलं आहे की बाबा शॉर्टेज पडेल असं वाटू लागलं आहे। तर त्यासाठी आम्ही शक्यतो प्रयत्न तर केला आणि अर्जही दिलेला आहे। 2 दिवसासाठी गॅस माझ्याकडे शिल्लक आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जर गॅस नाही आला तर परवा दिवशी आम्हाला बंद करावं लागेल, अशी परिस्थिती आहे आता सध्या। पण आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे की बाबा उद्यापर्यंत आम्ही तुम्हाला देऊ असं शासनाकडून आम्हाला आश्वासन मिळालं आहे। बघू आता उद्या आम्हाला मिळतं की नाही, मिळालं तर फार चांगलं होईल। बरं, हे इंधन कमी पडेल ह्या भीतीनं आपल्या प्रसादात अगोदर काय फरक झाला का? नाही, इंधन मिळेल की नाही या भीतीपोटी आम्ही काय करत होतो की इंधन कसं वाचवायचं या दृष्टिकोनातून चपाती वगैरे जे देत होतो आम्ही, पूर्ण अन्न, चपाती, भाजी आणि आमटी, भात आणि शिरा। तर आम्ही ह्या 2 दिवसापासून काय केलं, नुसतं भात आणि आमटी आणि शिरा इतकंच देऊ लागलो आम्ही। त्यामुळं आमचं ते इंधन कमी म्हणजे खर्च होऊ लागला आहे।